तर 30व्या वर्षी तुम्ही तुमचं म्हणजे 2 वर्ष मग लग्नानंतर आपण लगेच तर कोणी चान्स घेत नाही. 2 वर्ष तुम्ही थोडंसं बाहेर जाणार, थोडं फिरणार, एकमेकांना ओळखून घेणार आणि त्यानंतर वय जे आहे ते साधारण 30शीपर्यंत आपण पोहोचतो आणि मग तेव्हा कुठेतरी कपल असा निर्णय घेतो की ओके आता ही वेळ आलेली आहे की जेव्हा आपण फॅमिली स्टार्ट करण्याचा विचार करायला पाहिजे. सो हे फक्त मी एकटी नाही, पण अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्टसुद्धा हे सांगतं की बाय द एज ऑफ 30 युअर फर्टिलिटी स्टार्ट्स टू डिक्लाइन. सो फर्टिलिटी म्हणजे काय? तर युअर ॲबिलिटी टू गेट प्रेग्नेंट. सो म्हणजे याचा अर्थ असा नाही की 30शीनंतर तुम्ही प्रेग्नेंट नाही राहू शकत, असं अजिबात नाही आहे. तर काय होतं नक्की 30शीनंतर? तर आपले जे सेल्स असतात म्हणजे ॲज वी एज इट्स क्वाईट ऑब्वियस की तुमचे सेल्ससुद्धा एज होणार. सो तुमचे एग सेल्स किंवा तुमचे ओव्हरीज ह्यासुद्धा एज होणार. का? कारण की अँटीऑक्सिडंट्स असतात, आपण फ्री रॅडिकल्स असतात, आपण भरपूर साऱ्या अशा गोष्टींना एक्सपोज होत असतो की ज्याच्याने ही एजिंग प्रोसेस जी आहे ती ॲक्सिलरेट झालेली असते. सो बेसिकली आपले चॅलेंजेस जे असतात ह्या जर्नीमधले ते वाढलेले असतात.